नाना हे मुळात खानदानी जवाहीर व्यापारी असल्यामुळे समोरच्याची नस पकडणं हे त्यांना चांगलं माहीत होतं। त्याचाच वापर करत त्यांनी ब्रिटिशांशी चांगले संबंध ठेवले। ते ब्रिटिशांच्या विरोधात गेले नाहीत, पण मुंबईच्या विकासासाठी त्यांनी इंग्रजांच्या बरोबरीने काम केलं। नानांनी ब्रिटिश काळातील गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना एक पत्र लिहिलं होतं। त्यात त्यांनी सांगितलं, जर तुम्हाला मुंबई प्रांताचा विकास करायचा असेल तर तुम्हाला आधी मुंबईवासियांना शिक्षण द्यावं लागेल। माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना ते पटलं। दोघांनी 1822 मध्येच हैंद शाळा आणि शाळा पुस्तक मंडळी संस्था सुरू केली। 1824 मध्ये ही संस्था बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये विलीन करण्यात आली। एल्फिन्स्टन यांच्या मृत्यूनंतर हायर एज्युकेशनसाठी 4,43,901 रुपयांचा एल्फिन्स्टन फंड जमवण्यात आला। त्याचे ट्रस्टी नाना होते।